पाव किलो पनीर घेतले आहे स्वच्छ धुवून, हे असं छोट्या पीसमध्ये कट केले. 2 कांदे घेतलेले आहेत लांबे लांबे, आणि मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण आहे, आलं आहे, आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत. मॅरिनेट करायला मसाला टाकते, थोडंसं मीठ टाकलं, हळद टाकले थोडी. कढईत तेल गरम केले. आता पनीर आपण फ्राय करून घेऊया नॉर्मल. फ्राय झालाय, हे काढून घेऊया आपण. तेलात आपण कांदा फ्राय करून घेऊ. कांद्यासोबतच मिरच्या टाक, आलं, लसूण, आणि मगाशी कोथिंबीर दाखवायला विसरली. कोथिंबीर हे सर्व आता परत नरम होईपर्यंत पूर्ण भाजून घेऊया. हा कांदा नरम झाला आहे, यात टोमॅटो पण शिजवून घेऊया, नरम करून घेऊया. आता हे वाटण आपलं झालेलं आहे, हे मिक्सरला आता बारीक करून घेऊया. वाटण आपलं रेडी आहे. तेल टाकलेलं आहे, त्यात हे वाटण आता तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. हे इथे वाटण शिजते आपले, आपण मसाले टाकून घेऊया. इथे मसाला घेतलाय मी 2 चमचे, मीठ घेतलंय, हळद घेतलाय आणि गरम मसाला. आता हे मसाले त्या वाटणात टाकून मिक्स करून घेऊया. आता हे मसाले टाकून मिक्स केलंय. आता हे तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. 2 मिनिटं झालेले आहेत. हे मसाला आपला आता रेडी आहे. त्याच्यात पनीर टाकून घेऊया. आता यात कसुरी मेथी टाकून घेऊया. हे आता मिक्स करूया पनीर. तुम्हाला पाहिजे तेवढी कन्सिस्टन्सी ठेवा. हे 5 मिनिटं ठेवून नंतर गॅस बंद करू. आता ही 5 मिनिटं झालेले आहे आणि आपली पनीरची भाजी आता रेडी आहे.